नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ती रेसिपी म्हणजे हराभरा कबाब. आता हिवाळा चालू आहे त्यामुळे वाटाण्याच्या हिरव्या शेंगासुद्धा बाजारामध्ये इझिली मिळून जातात. चला तर मग बनवूया हिरव्या मटारपासून हराभरा कबाब. इथे मी 150 ग्रॅम मटार घेतलेले आहे. हे जवळपास 250 ग्रॅम शेंगापासून काढून घेतलेले होते. त्यासोबत मी घालणार आहे 1 ते 2 हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण पेस्टसुद्धा मी घालणार आहे. तर आलं लसूण पेस्ट ही ऑप्शनल आहे आणि त्यासोबत थोडासा मी सांबार घातलेला आहे. आता मी याला छान असं वाटून घेणार आहे. बघा मी याला अशा प्रकारे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. थोडंसं बारीकच वाटायचं आहे, त्यामुळे काय होतं कबाब हे छान सॉफ्ट होते. मगाशीच मी 2 बटाटे उकळून घेतलेले होते. आता मी याला छान असं मॅश करून घेणार आहे आणि या मॅश केलेल्या बटाट्यामध्ये जे हिरव्या मटारचं मिश्रण होतं ते मी यात घालून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. आता यामध्ये मी 100 ग्रॅमच्या जवळपास पनीर घालणार आहे. पनीर हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि याला मिक्स करून घेणार आहे. मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे, कारण ते भांडं छोटं पडत होतं. हराभरा कबाबला बाइंडिंग छान यावी म्हणून मी इथे ब्रेड क्रम्ब घालणार आहे. मी जे स्लाईसवाले ब्रेड होते ते 4 घेतलेले आहे आणि याला आता मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. तुमच्याकडे जर ब्रेड अवेलेबल नसतील तर तुम्ही यामध्ये रवा किंवा कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता. बघा मी ब्रेड क्रम्ब घालून घेतलेला आहे आणि याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. बघा 1च चम्मच घालत आहे मी. आणि मसालेसुद्धा यामध्ये घालून घेत आहे. जिरा पावडर, धना पावडर आणि मीठ आणि याला छान मिक्स करून घेत आहे. आता मी याचे छोटे छोटे छान पॅटीस बनवून घेणार आहे. बघा जसे मी दाखवले आहे त्या पद्धतीने बनवू शकता. एकदम साधे सोपेच आहे बनवायला. इझिली कोणी पण बनवू शकतं. मी या पॅटीसला डोस्याच्या तव्यावरतीच बनवून घेत आहे. त्यामुळे मी डोस्याचा तवा गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे. तुम्ही याला एअर फ्रायरमध्ये सुद्धा बनवू शकता. याला शॅलो फ्रायच करायचे आहे, डीप फ्राय करू नका. चला पॅटीस हे बनवून तयार झालेले आहे. आता आपण तव्यावरती एक एक पॅटीस घालून घेऊया. तवा छान गरम झालेला आहे. आता मी एक एक करून हे सगळे पॅटीस इथे घालणार आहे. तव्यावरती मी सगळे पॅटीस घालून घेतलेले आहे. आता मी यावरती तेल घालून घेतलेलं आहे आणि याला छान दोन्ही साईडनी खरपूस होतपर्यंत भाजून घेणार आहे. जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन नसेल तर तुम्ही लोखंडी पॅनवरती सुद्धा याला करू शकता. फक्त लोखंडी पॅनवरती तेल जास्त लागतं आणि चिटकायची पण भीती राहते. त्यामुळे जमलं तर नॉनस्टिकच पॅन वापरा. कबाब बनून तयार झालेले आहे. ही रेसिपी कोणी पण इझिली करू शकते आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी बनून तयार होते. मी हराभरा कबाब इथे सर्व करून घेणार आहे, तेही टोमॅटो सॉससोबत. तुम्ही यासोबत आवडीनुसार चटण्या बनवू शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.